तरतूद करण्यात आली अर्थसंकल्पात? आज जालना शहराच्या बजेट सादर झालेलं आहे जीबी मध्ये. त्याच्यामध्ये 468 कोटीचं बजेट सादर झालेलं आहे आणि वेगवेगळे हे जे हेड्स आहेत प्रत्येक हेडमध्ये बजेट देण्यात आलेलं आहे. त्याच्या सविस्तर सूचना इथे टिप्पणी आहे, मी तुमच्यासोबत शेअर करते. साधारणतः यामुळे जालनाचे जे रस्ते आहेत ते काही मोठे होतील का? स्वच्छतेवर किती भर दिला आहे? प्रत्येक हेडमध्ये काही ना काही निधी देण्यात आलेला आहे आणि आता यापुढे जीबी मध्ये ठेवून कुठे निधी एक्झॅक्टली द्यायचे आहे ते आम्ही ठरवणार. थँक्यू. शनिवारी आपण 10 क्विंटल कॅरीबॅगवर कारवाई केली, ते आपल्या भांडार कक्षामध्ये जमा झालेले. नेमकी ते कुठे आणि कसं बाहेर ठेवता येतं का? बाहेर ठेवले का? नाही, भांडार कक्षात जमा झाले. आम्ही भांडार कक्ष अधिकाऱ्यांनी विचारलं. स्वच्छता निरीक्षकचे जे कार्यालय आहे तिथे ते ठेवण्यात आलेले आहेत, कारण आपल्या ऑफिसमध्ये जागा खूप कमी आहे. भांडार कक्ष हा, पण भांडार कक्ष मध्ये पण खूप गोष्टी ऑलरेडी आहे ना, म्हणून हे जे कारवाई आहे अशी कारवाई तर होत जाणार. तर आम्ही स्वच्छता आमचे निरीक्षक जे असतात त्यांच्या कार्यालयामध्ये आता जमा केलेले आहे, ते होणार आहे जमा. धन्यवाद. आज 468 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि यामध्ये सर्व यांना समानतेचा हे होईल. सर्व कल्याणकारी योजना असतील, बालकल्याण असेल, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, या सर्व याच्यावर बजेटचे जे असेल हा पूर्ण विस्तार व्यवस्थित होईल. यामुळे जालनावासियांना किती दिलासा मिळेल आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल? प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल व जालना शहराचा या अर्थसंकल्पामुळे पूर्ण जालन्याचा चेहरा मोहरा बदलेल. सर्वाधिक जास्त फोकस हा कोणत्या गोष्टीवरती राहणार आहे? रस्ते, स्वच्छता आहे आणि स्ट्रीट लाईट आहे आणि बाल कल्याण असेल, दिव्यांग असेल, मागासवर्गीय कल्याणकारी योजना असेल, अशा सर्व योजनेचा त्यावर विचार केला जाईल. सर्व सदस्यांना जालना शहराच्या विकासाकरिता एकजूट व्हावं असं काही आवाहन तुम्ही करणार आहात? हो, नक्कीच.